श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। उपमे द्यावा जरी मेरू, तरी तो जड पाषाण कठोरू। तैसा नव्हे की सद्गुरु, कोमळ दिनाचा श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील सद्गुरु स्तवन हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा विषय चिंतनासाठी आपल्या समोर आहे। आणि हे चिंतन करताना अतिशय सुंदर रसभरीत आणि चांगल्या प्रकाराने जर आपण ऐकलं, श्रवण केलं, त्याचं चिंतन केलं, त्याचं मनन केलं आणि जर हे आपल्या स्वतःच्या अनुकरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं आपल्याला अध्यात्म, परमार्थ, आपल्या जीवनाचं सार, इति कर्तव्यता ही निश्चितपणे समजू शकेल। कारण सद्गुरु तत्व आणि सद्गुरूंच्याबद्दल अनेक ठिकाणी आपण ऐकत असतो, अनेक ठिकाणी वाचत असतो। आपण कुणालाही म्हणतो हे आमचे सद्गुरू आहेत, हे आमचे गुरु आहेत, हे आमचे मार्गदर्शक आहेत। पण गुरु, सद्गुरू, मार्गदर्शक या सगळ्या भिन्न भिन्न वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत। मार्गदर्शक तुम्हाला फक्त सांगण्याचं काम करेल, गुरु आपल्याला फक्त वाट दाखवण्याचं काम करेल। पण सद्गुरू जे आहेत हे सद्गुरू खऱ्या अर्थानं आपल्याला मोक्षपदाची प्राप्ती करून देतात। मोक्ष याचा अर्थ काय? मोक्ष याचा अर्थ की आम्ही अनेक प्रकारांनी मोक्षाबद्दलही खूप ठिकाणी वाचलेलं असतं, खूप ठिकाणी ऐकलेलं असतं। सकाळी जेव्हा हे आम्ही चिंतन ऐकतो किंवा त्याचं मनन करतो तेव्हा ते ऐकत असताना मला बरं वाटतं, कारण आम्ही त्यावेळेला खऱ्या अर्थानं मोक्षाच्या जाणीवेच्या उत्सुकतेनं आणि तेवढ्या तत्परतेनं बसलेलो असतो। मोक्ष याचा अर्थ मुक्ती, मोक्ष याचा अर्थ त्या विषयातून आपल्याला मिळत असलेली किंवा मिळावी अशी अपेक्षा असलेली जी निस्संगता आहे, ही निस्संगता खऱ्या अर्थानं आम्हाला मिळावी। निस्संगता आम्हाला कधी प्राप्त होते? आम्हाला एखाद्याबद्दल मनामध्ये तिटकारा निर्माण झाला, एखाद्या विषयाबद्दल आमच्या मनामध्ये विरक्ती निर्माण झाली। आता प्रपंचामध्ये विरक्ती निर्माण होणं हा वेगळा विषय आहे, कारण प्रपंचामध्ये नवरा बायकोचं भांडण झाल्यानंतर विरक्ती निर्माण होणं हा सगळीकडे विषय पाहायला मिळतो। पण याला विरक्ती म्हणत नाहीत, याला समर्थ म्हणतात हे वैराग्य, हे हेकाडपिसं वैराग्य आहे। म्हणजे अविचारातून निर्माण झालेलं वैराग्य आहे, अविवेकातून निर्माण झालेलं वैराग्य आहे। आणि हे अविवेकातून आणि अविचारातून निर्माण झालेलं वैराग्य, ही निस्संगता काहीही अध्यात्मासाठी कधीही उपयोगी ठरत नाही, उलट त्रासदायक ठरते। हे विधान अत्यंत जबाबदारीनं मी करतोय, तापदायक अशा अर्थानं करतो आहे की तू प्रपंचातनं निस्संगत्व तुला मिळालेलं नाही, मिळवलेलं नाही, तू ओढून ताणून त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोयस। मनामध्ये प्रपंचाबद्दल प्रचंड आसक्ती आहे, मनामध्ये प्रपंचाबद्दल इतकं उत्कट उदंड प्रेम भरलेलं आहे। असा माणूस काय निस्संगत्वाचा आनंद घेणार? असा माणूस काय वैराग्याचा आनंद घेणार? त्याला वैराग्याचा आनंद कधी मिळणं शक्य आहे का? तर कधी मिळणं शक्य नाही। म्हणून पहा की देव, आपण पाहिलं की देव कसा आहे याच्याही पेक्षा तुला देव कसा हवा आहे, तुला देवाचं अस्तित्व कसं हवं आहे, सद्गुरू कसे हवे आहेत हा विषय तुझा नाही। हा विषय मी ठरवून माझ्या पद्धतीने होऊ शकत नाही। त्याचं कारण असं की मला हवे असलेले सद्गुरू किंवा शेजाऱ्यांनी ज्यांच्याकडून गुरु मंत्र घेतला, अनुग्रह घेतला, म्हणजे माझे तेच गुरु असतील असं सांगता येत नाही। कारण प्रत्येकाचं मोक्ष तत्वाचं ठिकाण ठरलेलं असतं, प्रत्येकाची मोक्ष तत्वाची जागा ठरलेली असते। प्रत्येकाला मोक्ष देणारे सद्गुरू हे वेगवेगळे असतात आणि ज्यांना ते सद्गुरू प्राप्त होतात तेच खऱ्या अर्थानं जीवनाच्या पहिल्या तीरावरती जाऊन पोहोचतात। मध्ये जे सुटतात ना, मध्ये सुटणारे ते लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे वाहत जात असतात, लक्षात ठेवा। आणि ज्याला खऱ्या अर्थानं मुक्ती हवी आहे त्यांनी सद्गुरूंचे चरण कधी सोडू नयेत।
सद्गुरूंच्या चरणापासून अलग होणं, दूर होणं आणि सद्गुरू तत्वापासून दूर जाणं, याचा अर्थ मी मोक्षाचा मार्ग सोडून, मुक्तीचा मार्ग सोडून मी विषयांचा आणि वेगळ्या मार्गाने मी निघालेला आहे. त्याला तो आपण काहीही करू शकत नाही. तुझ्या प्रारब्धात जसं होतं बाबा तसं घडलं. तुझ्या प्रारब्धात जे आहे ते घडेल. तुला जे मिळालेलं होतं, मिळत होतं आणि मिळण्याची शक्यता होती, तू तुझ्या अविचारानं, अविवेकानं आणि अत्यंत निकृष्ट अशा प्रकारच्या विचारांनी तो ते दूर केलेला आहेस. अशा रीतीनं समर्थ या ठिकाणी असं सद्गुरु तत्वाला उपमा देताना म्हणतात की उपमे द्यावा जरी मेरू पर्वत आपण पाहत असतो. मेरू पर्वताची उंची किती असते, पण मेरू पर्वत कसा आहे तर मेरू पर्वत हा अचेतन आहे, त्याला चेतना नाही आहे. म्हणजे तो चालणारा नाही, हलणारा नाही, बोलणारा नाही, असा मेरू पर्वत आहे. मग तो कठोर आहे, तो दगड आहे, तो पाषाण आहे. मग पाषाण, दगड आणि अचेतन हे सद्गुरु तत्वाला याची उपमा नाही देऊ शकत. त्याचं कारण असं की तरी तो जड पाषाण कठोरू, आपण म्हणतो ना काय त्याचा अंतकरण आहे ना, दगडासारखा अंतकरण आहे, कठोर अंतकरणाचा माणूस आहे. सद्गुरु तत्व तसं नाही आहे. सद्गुरु तत्व अत्यंत कोमल आहे. सद्गुरु तत्व अत्यंत विशाल जरी असलं तरी सुद्धा त्याची फुलांसारखी जाणीव आपल्याला होत असते. फुलामध्ये जसा सुगंध असतो तसा सद्गुरु कृपेचा सुगंध आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आणि समर्थ म्हणाले, जर आपण त्याला तशी उपमा दिली, तैसा नव्हे की सद्गुरु कोमळ दिनाचा. त्यांनी दिलेलं आहे वर्णन कोमळ दिनाचा. याचा अर्थ की कोमलत्व ज्याच्याजवळ आहे असा सद्गुरू आपल्याला प्राप्त झालेला असतो किंवा प्राप्त व्हावा असं वाटतं. त्या सद्गुरूंना आपण शरण जावं, त्या सद्गुरू तत्वाचे आपण पाय धरावेत आणि अशा सद्गुरू तत्वाशी एकनिष्ठ राहावं. असाच हा समर्थांचा समर्थ संदेश या चिंतनाच्या माध्यमातून आपण श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.